नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे, पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसत असतात. कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ फक्त 3च कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका. ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधते. नातं कसं असावं तर हे नक्की ऐका. नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नसावं. नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. नातं बळ देणारं असावं, घाव देणारं नसावं. नातं मदतीला हात देणारं असावं, पाय ओढणारं नसावं. नातं साथ देणारं असावं, विश्वासघात करणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज करून घेणारं नसावं. नातं कौतुकास्पद असावं, संशयास्पद नसावं. नातं प्रेम जपणारं असावं, खंजीर खुपसणारं नसावं. नातं सुकवणारं असावं, मन दुखवणारं नसावं. नातं कुठलंही असो, पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं, सोडून जाणारं नसावं. चांगले विचार आणि चांगलं ध्येय माणसं जवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाम कमवायला वेळ नाही लागणार. चांगले दिवस मिळवण्यासाठी तुम्हाला हे वाईट दिवसांमधून हे जगायचेच आहे. लक्षात असू द्या, माऊली सांगतात, व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात असू द्या, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. माऊली बोलतात, काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हा दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते. एखाद्या वेळेस मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याच्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेले प्रेम कधीच मनातून डिलीट होऊ शकत नाहीत. उत्तर प्रत्येकाकडे असतात, फक्त प्रॉब्लेम एकच आहे, तत्वात बसत नाही. म्हणून काही जण शांत असतात. चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्यांच्या बोटावर आपल्या पंखांचे रंग देतो. काही माणसेही अशीच भली असतात. कोणीही त्यांचं कितीही वाईट करायला बघितले तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे ह्याच भावनात जगत असतात. चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून ते निघून जात असतात. अहंकार त्यांनाच होतो ज्यांना संघर्षाविषयी सर्व काही प्राप्त होते. ज्यांना कठोर परिश्रमातून यश मिळवलेलं असतं ते इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, वेळ निघून गेल्यावर आवडीची गोष्ट सुद्धा नको वाटायला लागत असते. आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात माऊली बोलतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत तसे सर्वच असतात, परंतु हृदयात भरणारी माणसे फारच कमी असतात. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इनामदारीचं आयुष्य जगावं लागत असतं. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आनंद आयुष्यभर उपभोगता येत असतो. पण असत्य एक असे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवत असते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवू शकतो. जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा, परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो त्याच्यावर उघड्या डोळ्यांनी सुद्धा विश्वास ठेवू नये. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो.
कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा, कारण चोर वाटा मृत्यूपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. मन पाऱ्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले तरच यश मिळत असते. स्वामी भक्तांनो, ज्याला डोळे वाचायची सवय असते त्याला शब्दात सांगायची गरज नसते. उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण तो जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाहीये, सजीवापासून इतका द्वेष का आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे हे पुण्याचे काम आहे. तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. एकदा विचार करून नक्कीच पहा. खिशाला जेव्हा भोग पडताना तेव्हा सर्वात आधी नाण्यांपेक्षा नाती घरगळून जात असतात. हजारो लोकांसोबत नातं बनवणे मोठी गोष्ट नाही, पण एकाबरोबर मनापासून नातं टिकवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण त्या मार्गावर गर्दी कमी असते. आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा, कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो तो ओळखा. बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. हारताय म्हणून खेळणं सोडू नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्याच बाजूने असेल. लक्षात असू द्या, माऊली बोलतात, स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. एक उदाहरण ऐका. एक छोटा मुलगा आपल्या 2 हातात 2 पेरू घेऊन उभा असतो. त्याची ताई हसत हसत म्हणाली, दादा, एक पेरू मला दे. तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरडला. त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला, ताई, हा घे. हा जास्त गोड आहे. ताईच्या डोळ्यात पाणी आले. प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही. एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यात मनुष्याचे ह्याच्यातच हित असते. बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे चांगले असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही. श्वास आणि विश्वास आयुष्यात या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत, कारण श्वास संपला की जीवनाचा अंत आणि विश्वास संपला की नात्याचा अंत. सुख हा साधा सरळ शब्द, पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकत असतो. दुःख हा वेदनादायक शब्द, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. जीवनाची गाडी सावरायला आयुष्य पडलं आहे. तो क्षण सावरा जिथे जीवनाची गाडी अडकली आहे. तुमची इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला तरी क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लॅरिटीवरूनच अवलंबून असते. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात असू द्या, स्वभाव म्हणजे रंगाची पेटी. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान दिसतच असतात. माऊली बोलतात, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. वाईट वाटतं जेव्हा समजून घेणारेच आपलं दुःख समजून घेत नाहीत. माऊली बोलतात, पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हराल. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्याबरोबर रागवायचं बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावलाय. एकदा वाटलं, अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो, सर्व काही चांगलं होईल. स्वामी भक्तांनो, आयुष्यातले काहीच कळत नाही. कधी कधी दिवालाही शांत जळत नाही. सावली देणारच करतात करार उन्हाशी, पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसे दूर असतात, पाऊल वाटच गुरफटून टाकतात.
वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते. नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेले. आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेलेच. संशयाने एवढा समजूतदार पानावी वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खाटोटोपच करत नाही. स्वामी भक्तांनो, ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. शर्यत कोणाशी आहे नेमकं नाहीये माहिती नाही आणि धावत सुटले पण नसत्या घाईतच. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय द्यायला लावलेला वेळ तुमची त्यांच्या आयुष्यात असलेली किंमत समजून जात असते. लक्षात असू द्या. माऊली बोलतात, गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणाऱ्याचंच ठरत असतं. स्वामी भक्तांनो, जर तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे, ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा. विश्वास आपल्या स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की कोणीही कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच. कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावंच लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही दुःखावायचं नसतं, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखीन हसायचंच असतं. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही. तसेच वेळेचेही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा मन भरून आनंद घ्या. जेवढे मोठे स्वप्न असेल तेवढा मोठा संघर्ष असेल आणि जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढे मोठे यश असेल. लक्षात असू द्या, गरज असेल तेव्हा परत माणुसकीने अजूनही शिल्लक आहे. माऊली बोलतात, माऊली सांगतात, कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख ही जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबतीत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच, हेच स्मरणात धरा. आपण जिवंत असो तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. माऊली सांगतात, आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं. मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत असो. लोक म्हणतात, वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतलं तर नातं टिकतं. पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जात असते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. थोडक्यात ते माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी जे ताणलेलं नातं तुटतं. शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना. शेवटी पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातात पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो पण फरक असतो तो सोबतीचा. प्रत्येकाच्या मनात असतं एक दुमडलेलं पान, कोणाला दिसणारं नाही असं झाकून ठेवलेलं, मनात काहीतरी खोलवर रुतलेलं. कधीतरी पाहायचा मोह होतो, स्वतःलाच वाचावंसं वाटतं. जुनं कधीतरी लिहिलेलं की नेटीने आपल्यावर लादलेलं. हजारो इंगळ्या ढासावे तशाच. लाखो वेदनांनी काळीज घ्याल होतं. वाचताना निघते जखमेवरची खपली आणि भळभळतं रक्त नको असताना. मग वाचता वाचताच दुमडलेलं लागतं उघडलेलं पान. घालावे लागतं वेदनेवर फुंकार, करावं लागतं स्वतःचं सांत्वन. शहाण्यासारखं हासरा मुखवटा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःलाच फसवण्यासाठी. ज्या ठिकाणी आपले मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचे नाही. ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांना कधीच मनधरणी करत बसायची नाही. जे आपल्या नजरेतून उतरले त्यांचा कधीच आपण त्रास करून घ्यायचाच नाही. स्वामी भक्तांनो,
लक्षात असू द्या, स्वामी काय सांगतात ते नक्कीच ऐका. जीवनाला खळखळून जगायचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा, काहीतरी वाईट विसरा. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत असो. माऊली आपल्याला परत सांगतात, जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पान बदलतात, मुळा नाही. भगवंत गीतामध्ये स्पष्ट लिहिले आहे, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. तुमच्या नकळत तुमचंच कोणीतरी तुमच्यासाठी देवाकडे काहीतरी मागतं. हे तुमचंच कोणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं, पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं. ते कोणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीणच असतं, कारण ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा आपण कधी तुम्हाला काहीतरी देतं, तेव्हा तर तुमच्याच कोणीतरीच्या मनातल्या मनात मनापासून आभार मानायचे. आणि त्याहून महत्त्वाचे, आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कोणीतरीच्या रांगेत उभे राहावे. कारण दुसऱ्यासाठी मागितलेलं देव पटकन पूर्ण करतो, असं म्हणतात. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते, तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीतच येत असतो. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून माऊली बोलतात, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याला बोटे दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. देव इतका पण वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार देव? वेळ पुरत नसला की तो आपल्या सर्वात जवळचा मित्र असतो. मध्ये लुडबुड करत नाही, आपण त्याला वापरतो, पण तो स्वतःचं अस्तित्वही प्रकट करीत नाही. पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्यासारखा वैरी नाही, तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. जसे मोकळे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भगास असतात. लक्षात असू द्या, कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं. जर संकटाच्या छाताड्यावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने आपण निर्माण करायचंच असतं. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणे. आपल्या मनाचे दरवाजे नेहमीच खुलेच ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कधी आणि कुठून येईल हे सांगता येत नाही. आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते. जीवनातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचा गुलाम बनू नका. सगळ्यांना हसवा, पण कोणावर कधीच रुसू नका. सगळ्यांचे दुःख वाटून घेऊ नका, पण कोणाला कधी करू नका. प्रत्येकाच्या वाटेवर दिवा लावू नका, पण कोणाचेही हृदय कधीच पेटू नका. हीच जगण्याची रीत आहे. तुम्ही जे पेराल तेच कापाल. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं बस, हे कळण्यासाठी. माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याला माणसं अडचणीत आणून वाढवतात आणि साथही सोडत असतात. मुखी साखरेचा गोडवा असावा, मनी कुणाचा कधी द्वेष नसावा. जोडावी माणसे, जपावी नाते, विसरून व्यवहारी फायदे तोटे. क्षणांचेच मनी अलगद ओवावे, आनंदी सुरांनी मनास छेडावे. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठी अडचणी असतात तेवढेच मोठे यश देखील असतं. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत. आणि माऊली बोलतात, माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजेनुसार नाती बदलत असतो. समुद्राला गर्व होतो की तो पूर्ण जग बुडू शकतो. इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला. थकलेल्या माणसाची वाट आणि झोप लागत नसलेल्या माणसांची रात्र हे मोठीच असते. कौतुक हा खूप लहानसा शब्द आहे, परंतु कोणाचे कौतुक करायला मात्र खूप मोठे मन लागत असतो. माऊली बोलतात, अनुभवासारखं दुसरं कोणी गुरु नाही. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगलंच बोलतात. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम कसं जगायचं ते शिकवत असते. लक्षात असू द्या, जीवनातील वेदना कमी करायची असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काही आपलं नाही, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही. कारण काही मोजकीच माणसं जोडली तर बाकीचे सगळे तुमचे मनोबल दुबळे करणारेच असतात. स्वामी भक्तांनो,
तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.